बघा मंडळी, या रेजिस्टर मध्ये एवढे मालकांचे नंबर आहे की विचारू नका. फक्त हे तर 4 दिवसाचे नंबरच आहे मालक लोकांचे. रोजचे जे प्रॉपर्टी ज्यांना विकायची, म्हणजे जागा विकायची, घर विकायचं, कोणाचा फ्लॅट विकायचं, कोणाची शेती विकायची, अगदी महाराष्ट्रामधून आणि अगदी पुण्यामधून आम्हाला कॉल सुरू झालेले. कारण की इथं सत्य आणि अचूक माहिती आपण देण्याचं काम करतो, म्हणून एवढे कॉल आहे मालक लोकांचे. आणि जे बघणारे जे लोक आहे ते पण बघू राहिलेले. मंडळी, आजचे पण जे 5 लाखाची जी जागा आहे ना, ती खरेदी करायला पाहिजे. कारण की पुण्यामध्येच आहे आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा तुम्हाला घर बांधवायचं असेल तर ती खरेदी करणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला संपूर्ण माहिती, संपूर्ण डिटेल आणि लोकेशन आणि कसं काय तुम्ही घेऊ शकतात, कसं काय येऊ शकतात, तर ती संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि मंडळी, अजून एक सांगतो की बरेचसे लोकांना बसलेले व्हिडिओ आवडत नाही, त्यांना कसं तरी टाइमपास वाटतं. पण प्लीज एक रिक्वेस्ट करतो की हा जो फुलस्केप जी डायरी आहे माझ्या समोर, त्याच्यामध्ये संपूर्ण लोकेशन जेवढ्या प्रॉपर्ट्या अपलोड करता आले, म्हणजे जेवढं मला बोलता येणार आहे लोकेशनच्या बद्दल, सगळी काय माहिती मी तुम्हाला देणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. तुम्ही ठरवा तुम्हाला कुठल्या लोकेशनचे घर खरेदी करायचे किंवा कुठल्या लोकेशनचे प्लॉट खरेदी करायचं, ते तुम्ही विचार करू शकतात. फक्त एकच काम करायचंय, व्हिडिओ सोडायचं नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. आणि बघा, अजून एक प्लीज मालक लोकांना एक विनंती आहे की बघा, आम्ही इथं आले ना तर इस्टेट एजंट ब्रोकर म्हणून नाही आलेले. बघा, तुम्ही जे प्रॉपर्टी आम्हाला लिस्टिंग साठी देणार आहे, तुमचं जे घर विकायचे, त्याची जाहिरात करायची असेल, किंवा पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या, तर आम्हाला फक्त जे व्हिडिओ बनतो ना त्याचेच पैसे द्या. बाकीचं आम्हाला 2% वगैरे कमिशन द्यायची गरज नाही. तसं तर बघा, तुम्ही म्हणतात ना की तुम्ही इकडं सांगा वगैरे, तसं आम्ही किती पण सांगू शकतो. पण बघा, आम्हाला जे असणार जवळ लोकेशन असणार तिथं आम्ही कस्टमरला घेऊन जाऊन दाखवू शकतो. आणि मंडळी, तुम्हाला पण एक सांगतो की जी ऑफिस तर्फे जी प्रॉपर्टी येणार त्याचे काही चार्जेस पडणार आहे, कमिशन नाही, काहीतरी चार्जेस तुम्हाला द्यायची गरज पडणार आहे, तर तुम्ही ते देऊ शकतात. आणि मंडळी, आज आपण जे चर्चा करणार आहे, पहिला स्टार्टिंगला तुम्हाला आहे ना मी किती 3 रो हाऊस बद्दल सांगतो मी. ओके, आपण व्हिडिओला सुरुवात करू. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी, मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. मंडळी, काय बोलायचं, एवढे कॉल आहे मालक लोकांचे, ज्यांना जागा विकायची, ज्यांना घर जुने विकायचे, आणि घेणारे लोकांचे पण तेवढेच कॉल चालू झालेले. आणि लोक बघणारे, बघा, तुम्ही जाऊन आमच्या गॅलरीमध्ये जाऊन बघू शकतात. पण त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला दाबवा, कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी सत्य आणि खरीच माहिती तुम्हाला भेटती. मंडळी, 5 लाखामध्ये तुमच्यासाठी आहे. टायटल पण बघितलं, हे 5 लाखामध्ये विकायचे, तर काय विकायचे, स्टार्टिंगला व्हिडिओ पण बघितला, प्लॉट दाखवला, तर तोच प्लॉट 5 लाखामध्ये विकायचे. लोकेशन नाही दाखवले स्टार्टिंगला. बरेचसे लोक बोलतात तुम्ही लोकेशन सांगत नाही, कोण बोलतो रेट बोलत नाही तुम्ही. तर मंडळी, सगळी काय माहिती बघा, व्हिडिओ बघितलं ना संपूर्ण, तर एक एक माहिती तुम्हाला माझ्यातर्फे भेटती. आणि मी माहिती द्यायलाच आलेले इथं. बघा, एवढे कॉल आहे मालक लोकांचे की आमचा घराचा व्हिडिओ बनवा, तुम्ही तुमच्या चॅनलवरती टाकवा, हे बोलतो ते बोलतो, या दिशेने त्या दिशेने, इकडून तिकडून. आता माणूस जाणार तर कसं काय. बघा, ज्या मालक लोकांना खरंच घर जागा विकायची असेल तर माझा नंबर तुम्हाला माहितीच आहे, 9028750499. जुने घर विकायचे असेल, फ्लॅट विकायचे असेल, शेती विकायची असेल, तर तुम्ही मला थेट संपर्क करू शकतात. पण बघा, मला एवढे की माझे जे व्हिडिओ बनवायचा जो खर्च असतो ना, तेवढेच मला पैसे द्या. मला त्याच्या अतिरिक्त काय नाही पाहिजे, कमिशन वगैरे, ब्रोकरेज वगैरे नाही पाहिजे. कारण की मला जे बघणारे जे लोक आहे ना,
त्यांच्यासाठी मी इथं आलेलं आहे. ह्या चॅनलचा जो निर्माण केलेला आहे, या लोकांनी एवढं सपोर्ट केलेलं आहे आपल्याला, तर त्यांच्या काहीतरी अपेक्षा आहे आणि त्याच अपेक्षावर मला खरं उतरायचंय. मला कमिशन बेसवर काम नाही करायचंय. बघा मंडळी, आपल्याकडं जी काय प्रॉपर्टी आली ना, त्याच्याबद्दल आम्ही सांगणार तुम्हाला की आमचा जो सर्व्हिस चार्ज आहे ते द्या, कारण की मालक लोकांनी आम्हाला त्या व्हिडिओचे पैसे नाही दिले म्हणून. पण लोकेशन वेगवेगळे असू शकतात. आता हा जो प्लॉट जो आहे आपल्याकडं, तो ऑफिस तर्फे आलेला आहे, रिसेल प्लॉट असणार आहे. फक्त 5 लाखामध्ये रिसेल प्लॉट आहे. ओके, 5 लाखामध्ये. मंडळी, अजून माझ्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे. व्हिडिओला अजिबात सोडू नका. तुम्हाला टाइमपास वाटत असेल तर मी काय करू शकत नाही. बघा, माझा जो एक्सपिरियन्स आहे, वयाचा 35 वर्षाचा रिअल इस्टेटचा अनुभव, त्याच्याच ह्याच्यावरती मेहनतीवर मी तुमच्यासाठी ह्या प्रॉपर्ट्यांची जी माहिती आहे तेच आणत असतो. आणि लोक जे बघतात आणि ज्यांना खरंच विकायचे ते लोक आपल्याकडे कॉल करतात आणि ते म्हणतात की हे घर विकायचं. आता ही जी जागा आहे आपल्याकडं अशीच आलेली आहे, रिसेल प्लॉट आलेला आहे. हा प्लॉट सणसवाडी मध्ये आहे. हायवे पासून एक 3 किलोमीटर आतमध्ये असणार आहे. बघा, खरं बोलतो 5 लाखालाच विकायचंय, रिसेल मध्ये आहे, तर हे कॅश मध्येच असणार आहे आणि कॅश आपल्याला 5 लाख रुपये द्यायला लागणार आहे. अजून एक सांगतो मी तुम्हाला. बघा, भरपूर प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला बोललो ना की ह्या व्हिडिओला अजिबात टाइमपास समजू नका. जी काय माहिती असणार आहे मी तुमच्यापर्यंत देणार आहे. थोडस बघा, डायरेक्टली घर बघून किंवा ती जागा बघून काही कळत नाही. माणसाने बोललं, माणसाने सांगितलं तोंड उघडून, तेव्हाच त्या प्रॉपर्टी बद्दल माहिती भेटती. स्टार्टिंगला बघा, म्युझिक वरती ती जागा वगैरे काहीतरी मी दाखवलं, तुम्हाला कळालं नाही कळालं, पण आता मी जे बोलणार तर ते तुम्हाला सगळं समजणार. बघा मंडळी, वरती नंबर पण तुम्हाला दिसत असेल, बरोबर. नंतर नंबरचा उपयोग करा. तुम्ही त्यांना विचारू शकतात. आपल्याकडं धानुरीला 2 गुंठ्याचे प्लॉट आलेले, 2 गुंठे. आता ते कितीला असणार आहे, तर ऑफिस वरती तुम्ही धानुरीच फक्त बोलले ना की धानुरीला 2 गुंठे बद्दल आम्हाला सांगा, तर ते तुम्हाला संपूर्ण त्या 2 गुंठ्याच्या बद्दल तुम्हाला संपूर्ण आरामशीर सांगणार आहे. ते लोकेशन पण सांगणार आहे, रेट काय असणार आहे, बँक लोन होणार का नाही ते बोलणार आहे ऑफिसवाले, बरोबर ना. एवढा वेळ नाही माझ्याकडे की त्या धानुरीच्या 2 गुंठ्याबद्दल मी सांगू, कारण की पुढची पण प्रॉपर्टीची माहिती द्यायची. बघा, लवगावला 1 BHK चे रो हाऊस आलेले, 500 स्क्वेअर फीटचे रो हाऊस आहे. आणि एवढंच माइंड मध्ये ठेवा की 500 स्क्वेअर फीटचा रो हाऊस लोहगावला, बरोबर ना. आणि अर्ध्या गुंठ्यामध्ये बांधलेले. आता हे तुम्ही बघा, हे नंबर दिसतो तुम्हाला, त्या नंबरवरती तुम्ही थेट बोलले की लवगावचा 500 स्क्वेअर फीटचा रो हाऊस, त्याच्याबद्दल माहिती द्या, त्याचं लोकेशन सांगा, ते दाखवा, तर आपल्या ऑफिसवाले तुम्हाला ते दाखवणार, त्याची माहिती देणार, सगळं काय तुम्हाला सांगणार. प्लस परत आपण धानुरीमध्ये येऊ. धानुरीमध्ये 1 गुंठ्यामध्ये म्हणजे 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, 800 स्क्वेअर फीटचा बांधकाम आहे. ओके, धानुरीमध्ये. आता तो लोकेशन धानुरी मधला आहे. धानुरी तर खूप मोठा आहे, पण नेमका कुठल्या लोकेशनला आहे, बँक लोन होणार का नाही. तर मी तुम्हाला स्क्वेअर फीट सांगितलं, जागा 1 गुंठा सुद्धा सांगितली मी तुम्हाला, बरोबर ना. तर तुम्हाला एकच काम करायचं, बाकीची जी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, धानुरीचा इंडिपेंडेंट रो हाऊस, इंडिव्हिज्युअल घर, त्याच्याबद्दल तुम्ही विचारू शकता. नंबर आहे तुम्हाला समोर दिसत आहे. मग त्यानंतर आपण थोडस कुठं जाऊ, पुणे एअरपोर्ट रोडला जाऊ. डायरेक्टली 4 मजलीची बिल्डिंग, आपला जो ऑफिस आहे, नंबर आहे तो ऑफिसचा, त्याला तुम्ही पुणे एअरपोर्ट रोडची 4 मजल्याची बिल्डिंग विकायची, तेवढं पण बोललं तर ते तुम्हाला डिटेल देणार आहे आणि सांगणार, तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. तर तुम्ही त्याला विचारू शकता. त्यानंतर आपण सणसवाडीला जाऊ. आपण सणसवाडीला पण 4 मजल्याची बिल्डिंग आहे, वाघुलीला 4 मजल्याची बिल्डिंग आहे,
किंवा पुणे कॅम्प मध्ये 2 BHK चे फ्लॅट आहे, 2 2 2 BHK फ्लॅट आहे पुणे कॅम्प मध्ये. एवढ्या लिस्टिंग प्रॉपर्ट्या झालेल्या आहेत. आता तुम्ही सांगा, एवढ्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपण जेवढं हो सके तेवढं आपण व्हिडिओ बनवतो, टाकत असतो आपण, बरोबर ना. पण एक एक वेळेस कसं होतं, जाणं होत नाही तिथपर्यंत, म्हणून हे प्रॉब्लेम घडतो. पण हे जे 5 लाख रुपये गुंठेवाली जागा आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला खरं जी माहिती होती तेच सांगितले. रिसेल वाले प्लॉट असणार आहे, कॅश इन्व्हेस्टमेंट असणार आहे. तुम्हाला एकर घ्यायचं असेल तर 22 लाख मध्ये पुणे सोलापूर रोड, केडगाव चौफुला, किंवा 11 लाखामध्ये 10 गुंठेचे प्लॉट सुद्धा आहे आपल्याकडं. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कॉल करू शकतात, बोलू शकतात. बघा, इथं सगळं काय असणार आहे, पण सगळं व्यवस्थितच असणार आहे. काही डुप्लिकेट काम नाही, काही टाइमपास नाही. ओके मंडळी, माहिती तुम्हाला कशी वाटली, काय तुम्हाला म्हणजे खरेदी करायचंय ते तुम्ही प्रत्यक्षात कॉल करून तुम्ही विचारू शकता. मी कासिम शेख, जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.